हाय एव्हरीवन, या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोड शिऱ्याची रेसिपी। नेहमी आपण गोड शिरा हा तुपातला बनवतो आणि तुपातला सगळ्यांना आवडतोही, पण त्याच पद्धतीने मी तुम्हाला एकदम मऊसूत होणारा असा शिरा दाखवणार आहे आणि तोही तेलातला। हो, आज आपण एकदम सॉफ्ट असा तेलातला गोड शिरा पाहणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी जेवताना जी आपण ताटामध्ये वाटी घेतो त्या वाटीने मी मोठा रवा घेतलेला आहे। रवा आपण पहिल्यांदा चाळून घेणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये जर खडे वगैरे असतील तर ते निघून जातील। त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। आता इथे तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे। तर रवा आपण टाकून घेऊयात। तुम्ही जर मोठ्या रव्यापेक्षा बारीक रवा वापरणार असाल तरीही चालेल। आता आपल्याला हा रवा लो फ्लेम वरती 15 मिनिट खमंग भाजून घ्यायचा आहे। तर सतत आपण असं 15 मिनिट याला व्यवस्थित भाजून घेऊयात। तर जोपर्यंत याचा कच्चा स्वाद जात नाही आणि याच्यातून खमंग वास येत नाही तोपर्यंत आपण हा व्यवस्थित भाजून घेऊ। तर ज्यांना शिरा बनवायचा आहे पण तुपाचा वापर करायचा नाहीये किंवा घरी तूप अवेलेबल नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही हा तेलातला शिरा बनवू शकता। रवा तेलामध्ये परतूनही खूप छान वास सुटलेला आहे। तर इथे थोडासा रंग पण याचा बदललेला आहे। तुम्ही बघू शकता की रवा इथे थोडासा फुललेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे। तर साधारण 15 मिनिट सतत भाजलं गेल्यानंतर तुम्हाला थोडासा कलर मध्ये फरक जाणवेल। तर अशा प्रकारे याचा कलर होतो। तर अशा वेळेला आपण इथे गॅस बंद करणार आहे आणि हा जो रवा आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। रवा प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 3.25 वाटी पाणी टाकायचं आहे। आपल्याला इथे 1 वाटी मोठ्या रव्यासाठी 3.25 वाटी पाणी लागते आणि जर का तुम्ही मोठ्या रव्याऐवजी बारीक रवा वापरणार असाल तर 2.25 वाटी पाणी घ्यावं लागेल। आता पाण्यातच आपल्याला इथे 4 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। आपण तेलातला शिरा करतोय म्हणजे आपल्याला इथे 4 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल कच्चं राहता कामा नये यासाठी आपण पाण्याला 2 मिनिट उकळी काढून देणार आहोत। आणि शिरा मी इथे पिवळ्या कलरचा करणार आहे, त्यासाठी फूड कलर वापरलेला आहे। तुम्ही पाहिजे तर विदाउट फूड कलर पण शिरा बनवू शकता, म्हणजेच व्हाईट कलरचा पण शिरा ठेवू शकता। तर 3 चमचे पाण्यामध्ये मी 2 चिमटे फूड कलर, येलो फूड कलर मिक्स केला होता, तो याच्यामध्ये टाकून झाला की याच्यामध्ये आपल्याला आता रवा टाकून घ्यायचा आहे। जो आपण भाजून ठेवलेला तो रवा आपण याच्यामध्ये आता टाकत आहोत। तर एका हाताने आपल्याला रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने ढवळायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। आणि हे सगळं आपल्याला आता लो फ्लेम वरतीच करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आता आपण लगेचच साखर पण टाकून घेऊ। तर मी 1 वाटी रव्याला 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही हेच प्रमाण वापरा, पण थोडंसं तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर 1 वाटी रव्याला तुम्ही 1 वाटी साखर घेतली तरीही चालेल। कढईमधील थोडे पाणी आटून गेलेलं आहे आणि थोडं पाणी रव्याने ऍब्झॉर्ब पण केलेलं आहे। तर त्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 मोठा चमचा वेलची पूड। वेलची पूड टाकल्यानंतर मी इथे शिरा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याला झाकण ठेवून साधारण 3 मिनिट वाफ काढून द्यायची आहे। झाकण ठेवल्यामुळे शिरा खूप मऊ होतो आणि व्यवस्थित शिजतो। 3 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता की शिरा आपला किती मऊसूत झालेला आहे। आता शिऱ्यावरून मी 1 चमचा साजूक तूप सोडते, म्हणजेच शिऱ्याची टेस्ट आणखीन वाढेल। तूप टाकल्यानंतर आपण याला फक्त आता 1 मिनिट गॅसवर ठेवायचं आहे आणि 1 मिनिटानंतर गॅस बंद करूयात आणि परत याला 5 मिनिट आपण अशा प्रकारे झाकून ठेवूयात। आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा चारोळी घालणार आहोत। मी ते चारोळी घालते, तुम्ही पाहिजे तर ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता। तर गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट आपण याला झाकून ठेवल्यामुळे शिरा खूप मऊसूत झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण हा गरमागरम शिरा सर्व करूयात।
तर अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने कधी पण तेलातला शिरा बनवू शकता. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर हा ऑप्शन खूप मस्त आहे. याआधी पण मी चॅनलवरती साजूक तुपातील गोड शिरा ही रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती पण तुम्ही बघू शकता. तर प्रमाण मी तुम्हाला परत एकदा सांगते. जर तुम्ही 1 वाटी जाड रवा घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 3.25 वाटी पाणी लागेल. पाणी साधंच वापरलेलं होतं आपण. आणि जर का तुम्ही चमेली रवा घेणार असाल, बारीक रवा घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 2.25 वाटी पाणी लागतं. तर परफेक्ट असा हा आपला शिरा तयार झालेला आहे. तर ट्राय करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. तर इथे मी नेहमी अशाच छान छान रेसिपीज अपलोड करत असते. तर भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत. टिल देन टेक केअर, बाय.